प्रेम आंधळं असतं असं आपण नेहमी ऐकत आलोय। मात्र बीडमधील एका प्रकरणात प्रेम खरंच आंधळं असतं याची प्रचिती आली। एका कला केंद्रातील नर्तिकेच्या नादी लागून आणि तिच्या जाचाला कंटाळून एका माजी उपसरपंचानं या नर्तिकेच्याच घरासमोर स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली आहे। या नर्तिकेला पोलिसांनी अटक केल्यानंतर तिचे जे कारनामे समोर आले ते सर्वांना हादरवणारे होते। पाहुयात नर्तिकेच्या जाळ्यात अडकलेला उपसरपंच कसा संपला। नर्तिकेच्या प्रेमरूपी जाळ्यात अडकला आणि संपला। पूजा गायकवाडच्या प्रेमात उपसरपंचाची आत्महत्या। उपसरपंचाच्या प्रेमात नर्तिका पूजा मालामाल। पूजाच्या कारनाम्यांनंतर अनेक सवाल। बीडमधील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली। कला केंद्रातील पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमात अडकलेल्या माजी उपसरपंचानं पूजाच्या त्रासाला कंटाळून तिच्याच घरासमोर गाडीमध्ये स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली। पूजा गायकवाडच्या प्रेमात पडलेल्या गोविंद बर्गे यांना पूजाचा अबोला सहन न झाल्यानं गोविंदनं भयंकर पाऊल उचललं। या घटनेनंतर अनेक आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झाले। कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिनं गोविंदला लुटल्याचा आरोप उपसरपंचाच्या कुटुंबानं केलाय। जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली ती नर्तिका पूजा गायकवाड कोण आहे ते आपण सुरुवातीला पाहूया। कला केंद्रातील या नर्तिकेचं नाव पूजा गायकवाड आहे। 21 वर्षीय पूजा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका सासुरे गावातील आहे। 1.5 वर्षांपूर्वी पूजा बार्शी तालुक्यातील थापडी तांडा गावातील कला केंद्रात जात होती। थापडी तांडा येथे गोविंद बर्गे आणि पूजाची भेट झाली। त्यानंतर पूजा पारगाव कला केंद्राकडे वळली। या दरम्यान गोविंद आणि पूजा यांच्यातील मैत्री प्रेमात बदलली। या प्रकरणानंतर पूजा गायकवाडला पोलिसांनी अटक केली आहे, तर आता पुन्हा तिच्या कोठडीत 2 दिवसांची वाढही करण्यात आली। गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत पूजा गायकवाडवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले। त्यांच्या कुटुंबियांचे आरोप नेमके काय आहे तेही पाहूया। नर्तकी पूजा गायकवाड हिनं विविध कारणांसाठी गोविंदकडून वारंवार पैसे लुबाडले। प्रेमसंबंध ठेवून ती गोविंदकडून पैसे आणि सोनं लुबाडत होती। दिलेल्या पैशातून मावशी आणि नातेवाईकांच्या नावावर प्लॉट आणि जमीन घेतली। भावाच्या नावावर 5 एकर शेती करावी अशी पूजाकडून मागणी केली जात होती। याशिवाय गेवराईमधील नवीन घर माझ्या नावावर करण्याचा तगादाही तिनं गोविंदकडे लावला होता। अन्यथा तुझ्या विरोधात दुष्कर्माचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी गोविंदला सातत्यानं दिली जात होती। आणि या त्रासाला कंटाळून गोविंदनं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। सुखाचा संसार सुरू असलेल्या गोविंदनं ज्या पूजाच्या नादी लागून आयुष्य संपवलं त्या पूजाचे एक कारनामे आता समोर येऊ लागले। या पूजाचे आणखीन एक इंस्टाग्राम अकाउंट समोर आले। यामध्ये तिनं तिच्या सगळ्या व्हिडिओत गळ्यात मंगळसूत्र आणि एस नावाच्या व्यक्तीसाठी खास पोस्ट केल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे हा एस नावाचा व्यक्ती कोण अशी ही चर्चा या प्रकरणामध्ये आता रंगू लागली आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। मात्र यावरून आता अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत। चांगली संपत्ती, हस्त खेळतं कुटुंब, सुखाचा संसार, बायको, पोरं आणि प्रतिष्ठा हे सर्व कमावलेलं असताना एखाद्या परस्त्रीसाठी घरादाराला वाऱ्यावर सोडणं आणि आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचलणं हे सामाजिक दृष्ट्या अयोग्य आहे एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।